तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी घरी आलेली आहे. अर्णव आणि राकेश हे ऑफिसला चाललेले असतात आणि तेवढ्यात ईश्वरी त्यांच्या समोरच येते. अर्णव अचानक आलेल्या ईश्वरीमुळं जोरात हॉर्न वाजवतो आणि त्यामुळं ईश्वरी घाबरलेली आहे. राकेश ईश्वरीला पाहून ईश्वरीपेक्षा जास्त घाबरलेला आहे, कारण त्याला समजतं की आता ईश्वरी आपल्याला पाहणार आणि आपला फांडेफोड होणार. ईश्वरी अचानक गाडीच्या समोर आल्यामुळं अर्णवने जोरात हॉर्न वाजवून गाडी थांबवलेली आहे. ईश्वरी घाबरली आहे म्हणून अर्णव तिची समजूत काढण्यासाठी गाडीतून उतरतो आणि राकेश मात्र मान पटकन खाली घालतो. कारण आता ईश्वरीने जर का आपल्याला बघितलं तर काही खरं नाही असा विचार त्याने केलेला आहे. पण ही ईश्वरी 1 तासभर अगोदरच कसं काय आली असं त्याला वाटतंय. कारण ईश्वरी येणार होती त्या टायमाच्या अगोदर राकेश मुद्दाम निघालेला होता. इकडे आजीने अंजली आणि अविनाश यांना आपल्या रूममध्ये बोलवून घेतलेलं आहे आणि त्या सांगतायत की मला लावण्य आणि अर्णव यांच्या हस्ते शंकर पार्वतीची पूजा करायची आहे. हे ऐकल्यावर अविनाश आणि अंजली थोडे त्रस्त झालेत, कारण त्यांना लावण्य आणि अर्णव ही जोडीच मान्य नाहीये. लावण्य आणि अर्णव या दोघांनी मिळून पूजा करावी ही गोष्ट त्यांना काही पटलेली नाही आणि त्यामुळे अंजली आजींना म्हणते, तुला तर माहिती आहे ना की अर्णवला असल्या कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मग तू त्याला कसं कन्व्हिन्स करणार आहे? आजी म्हणते, असं का म्हणतेस? अगं तू त्याला कन्व्हिन्स करू शकते ना. तुम्हाला करायचं नसेल तर तसं सांगा, पण लावण्य आणि अर्णव यांच्या हस्तेच ही पूजा पार पडणार आहे. मी अर्णवला सांगणार आहे की ही पूजा तूच करायची आहे म्हणून. अंजली म्हणते, पण तो ऐकेल का? आजीला समजतं की अविनाश आणि अंजली यांना ही काही गोष्ट पटत नाहीये. तेव्हा आजी म्हणते, मला मला असं वाटतंय त्याच्या अगोदर तुम्हालाच दोघांना ही गोष्ट पटत नाहीये आणि जरी तुम्हाला ही गोष्ट पटत नसली तरी मी मात्र ही पूजा त्यालाच करायला लावणार आहे. बाकी तुम्हाला काय करायचं असेल ते करा. अंजली आता शांतच बसते, कारण आजीनं ठरवले म्हणल्यानंतर ते ती करणारच आहे हे अंजलीला माहीत असतं. अविनाश देखील आता काहीच बोलत नाही. अंजली मात्र आजीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते की अर्णव ही पूजा करणार नाहीये. पण आजी कोणाचंच ऐकत नसते. आजी म्हणते, मला जे काय करायचं नाही ते मी करणार आहे. तुम्ही आता काही न बोललात तर बरं होईल. इकडे अर्णव ईश्वरीच्या जवळ आलेला असतो आणि विचारतो, काय झालं? ईश्वरी म्हणते, किती जोरात हॉर्न वाजवला तुम्ही. अर्णव म्हणतो, त्याला पर्यायच नव्हता. पाठीमागून हळूच राकेश ईश्वरीला पाहत असतो. आता काय करावं असा मोठा प्रश्न त्याच्यापुढं पडलेला असतो. आज आपल्याला ईश्वरी पाहणार ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली आहे. तो खाली वाकूनच बसलेला असतो. अर्णव म्हणतो, एवढी मोठी गाडी तुम्हाला कसं काय दिसली नाही? ईश्वरी म्हणते, अहो मला दिसली पण अचानक माझ्या समोर आली. अर्णव म्हणतो, तुम्ही गाडीच्या अचानक समोर आलेला आहात. ती म्हणते, पण मी जर का धडकले असते तर मला लागलं असतं, तुमच्या गाडीला काय लागलं असतं का? अर्णव म्हणतो, हो ते ठीक आहे, पण तुम्हाला काय झालेलं तर नाही ना? ईश्वरी म्हणते, काय झालेलं नाहीये, पण विचार करा ना, जर का गाडी माझ्या अंगावर आली असती तर गाडी मेली नसती, पण मी मरू शकले असते ना. अर्णव म्हणतो, तुम्ही आता उगाचच काय पण बोलताय. बरं काय झालं? अचानक तुमच्यासमोर गाडी आली म्हणल्यानंतर तुम्ही घाबरून गेला असाल ना? ईश्वरी म्हणते, घाबरून म्हणजे? खूप घाबरून गेले मी. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आता मला ऑफिसला जायला उशीर झालेला आहे. ईश्वरी म्हणते, पण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. अर्णव म्हणतो, माझी तर मीटिंग आहे. ईश्वरी म्हणते, मग ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर जा. अर्णव म्हणतो, नाही, मीटिंग पोस्टपोन देखील होऊ शकते. चक्क अर्णव लगेच मोबाईल काढतो आणि फोन करून सांगतो की आत्ताची मीटिंग पोस्टपोन करा. त्या मीटिंगला आपण नंतर बघूया आणि ती मीटिंग नंतर घेऊया. अर्णवने आता हा वेळ ईश्वरीलाच द्यायचं ठरवलंय. ईश्वरीला तो म्हणतो, काय बोलायचं बोला. महत्त्वाचं आहे म्हणजे मला देखील ते ऐकणं गरजेचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, इथं नको, आपण आतमध्ये जाऊया. मला तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊन काय महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे आणि बोलायची आहे. अर्णव म्हणतो, आत्ता लगेच ना? ईश्वरी म्हणते, हो आत्ता लगेच. आता ईश्वरी अर्णवला घेऊन आतमध्ये चाललेली असते. आज ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही पाहतात की गाडीमध्ये तर कोणच नाहीये. अर्णव ईश्वरीला म्हणतो, जिजूंना मात्र सोडायचं आहे, त्यांना उशीर होतोय का विचारूया. ते म्हणते, कुठेच जिजू, बघू. पण जेव्हा अर्णव गाडीकडे येतो तेव्हा राकेश मात्र गाडीत नसतो, कारण तो हळूच उतरलेला असतो आणि गाडीच्या मागं जाऊन लपून बसलेला असतो. आता राकेशची गंमतच झालेली आहे. अर्णवने जर का त्याला शोधून काढलं तर ईश्वरी राकेश आता समोरासमोर येणार. पण अचानक जिजू कुठे गायब झाले असा प्रश्न मात्र अर्णवला पडलाय. आत्ताच तर ते गाडीमध्ये होते, मग कुठे गेले असं म्हणून अर्णव आता गाडीच्या पाठीमागपर्यंत गेलेला असतो. तर तिकडूनही
राकेश पटकन आपली जागा बदलतो आणि गाडीच्या पाठीमागून देखील एका साईडला येतो. अर्णव बघतो की आता जिजू कोठेच नाहीयेत, कदाचित ते गेले असतील असा विचार करून अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये जात असतात. पण त्याच टायमाला राकेश मात्र गाडीच्या त्या बाजूला उभा असतो. आता दोघांनाही समजलंय की राकेश सापडणे शक्य नाहीये. दोघेही आतमध्ये जातात आणि राकेश सुटकेचा निश्वास टाकतो. आपण आज जो वाचलो ही गोष्ट त्याला समजलेली असते. पण त्याच वेळेला ईश्वरीने पाठीमागं पाहिलेलं आहे. अचानक ईश्वरीने पाठीमागं पाहिल्यावर अर्णव विचारतो, "काय झालं?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "मला असं वाटतंय की माझ्या पाठीमागं कोणीतरी आहे." तेवढ्यात राकेश घाबरून गाडीच्या पाठीमागं लपून बसतो. त्याला कळतं की ईश्वरी त्याच्याकडं पाहत आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो, "समोर आलेली एवढी मोठी गाडी काही दिसली नाही, पण पाठीमागचं मात्र तुम्हाला दिसतंय वाटतं. तुमच्या डोक्याला डोळे आहेत का?" असं तो तिला म्हणतो आणि ती म्हणते, "असं नाहीये, पण मला असं वाटलं की आपल्याला पाठीमागून कोणतरी पाहतंय किंवा आपला पिछा करतंय." अर्णव म्हणतो, "सोडा आता तो विषय. काय महत्त्वाचं बोलायचं आहे ना, ते फक्त सांगा अगोदर." ती म्हणते, "हो, महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण आतमध्ये जाऊया." आणि त्या अर्णवला आतमध्ये घेऊन जाते. आतमध्ये अंजली असते. अंजली पाहते की अर्णव आणि ईश्वरी एकत्रच आतमध्ये आलेले आहेत. या गोष्टीचा आनंद अंजलीला झालेला आहे. आता ईश्वरी अंजलीसमोर आणि अर्णवच्या समोर उभी आहे. ईश्वरीला खरं तर वाईट वाटतंय. ईश्वरी म्हणते, "त्या दिवशी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली." चूक म्हणजे काय? गुन्हाच होता तो. माझ्याकडून जे काही चुकलंय त्याचं थोडंसं प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न मी आज केलेला आहे. तुम्हाला ते आवडतंय का बघा. माझ्या परीनं जे काही होईल ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं म्हणल्यावर अर्णव म्हणतो, "नक्की तुम्ही काय करायचं ठरवलं मिस इंदोर आणि कसलं प्रायश्चित्त घेताय? झाली ती गोष्ट आता होऊन गेलेली आहे. त्यामुळं ती गोष्ट आता मी तर सोडूनच दिली आहे." ईश्वरी म्हणते, "तुम्ही मोठ्या मनात ती गोष्ट सोडून दिली असेल, पण ती गोष्ट माझ्या मनाला मात्र लागलेली आहे आणि त्यातून उतराई होण्यासाठी मी एक गिफ्ट तुमच्यासाठी आणलेलं आहे." गिफ्ट म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो, "तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलंय?" ईश्वरी म्हणते, "हो, तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे." अर्णव गिफ्ट म्हणल्यावर थोडा खुशच झालाय. ईश्वरीने त्याच्यासाठी एक मोठं असं रॅप केलेलं गिफ्ट आणून दाखवलेलं आहे. अर्णव म्हणतो, "हे काय आहे?" ईश्वरी म्हणते, "तुम्ही उघडून पहा. मला असं वाटतंय की तुम्हाला ते नक्कीच आवडेल." अर्णव लगेच गडबडीत ते आणलेलं गिफ्ट हातात घेतो आणि त्याच्यावरचा कागद पटापट त्याने काढायला सुरुवात केलेली आहे. आता अंजली देखील पाहत असते की नक्की काय गिफ्ट ईश्वरीनं अर्णवला दिलेलं असेल आणि अर्णव देखील ते गिफ्ट काय असेल हे पाहत असतो. पटापट त्याने अनफोल्डिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा अर्णव ते सगळं अनफोल्डिंग करतो आणि त्यामध्ये पाहतो काय आहे, तर त्याचा लहानपणीचा आईबरोबरचा आणि अंजलीबरोबरचा फोटो त्याला पाहायला मिळतो. अर्णव खुश झालेला आहे. कारण हे खूपच चांगलं गिफ्ट आहे असं त्याला वाटतंय. आईच्या फोटोवरून त्याने हात फिरवलेला आहे आणि तो ईश्वरीला म्हणला की "ईश्वरी, तुम्ही दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलेलं आहे. असा फोटो माझ्याकडे नव्हता आणि तो तुम्ही दिलाय त्याबद्दल तुमचे आभार." असं देखील तो म्हणतो. त्याच्या लहानपणीच्या आठवणींना आता थोडासा उजाळाच मिळालेला असतो. अर्णव त्या गिफ्टमुळे खुश झालेला आहे. कारण त्याच्या आठवणी उजळीत झालेल्या आहेत. तो पाहतो आणि म्हणतो, "मिस इंदोर, मला तुमचं गिफ्ट खूप खूप आवडलेलं आहे." हे ऐकल्यावर अंजली देखील खुश होते आणि ईश्वरीला आपल्या जवळ घेते. ईश्वरीला देखील असं वाटतं की आपण दिलेलं गिफ्ट हे अर्णवला आवडलंय, म्हणजे आपली जी काही चूक झाली होती त्यातून थोडंसं त्याने आपल्याला माफ केलेलं आहे. इकडे आजी हार ओवत असते तेव्हा ईश्वरी तिथे आलेली आहे. ती पाहते की आजी काम करत बसलेत आणि अचानक त्या आजीला म्हणते, "काय करताय?" तेवढ्यात आजीच्या बोटामध्ये सुई टोचते आणि आजी म्हणते, "अगं, मी हार ओवत होते." अचानक आजीच्या बोटांना सुई टोचल्यामुळे आता ते काम ईश्वरीला करावं लागतं. ईश्वरी म्हणते, "तुम्ही काही करू नका बरं, मी आहे ना. कशाला असली छोटी-छोटी कामं करत बसताय? मला सांगायची असली कामं." तेव्हा आजी म्हणतात, "अगं, अगदी बरोबर आहे. आता बघ ना, माझ्या बोटाला लागलंय. शंकर पार्वतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. मला असं वाटतंय की देवाला तुझ्याच हातून हे हार तयार करून घ्यायचे होतात. तो ठरवतो ना आणि तोच सगळं करून घेतो बघ. बरं ठीक आहे, हा हार तूच कर." असं म्हणून आता तिने पूजेसाठी लागणाऱ्या फुलांचा हार ईश्वरीकडून बनवून घेण्याचं सुरू केलेलं आहे. ईश्वरीला मात्र काहीतरी बोलायचं आहे. ईश्वरी मनात विचार करते की मला लावण्याने अर्णव यांना एकत्र आणण्याचं काही जमणार नाहीये. असं आता आजीला आज बोलूनच टाकूया असा विचार करत असते आणि ती बोलायला सुरुवातही करते. ती म्हणते,
मला असं वाटतं की अर्णवने पण तेवढ्यात आजी म्हणते, "अर्णवने लावण्याबरोबर ही पूजा करायला पाहिजे असं तुला वाटतंय ना?" "अगदी मला पण असंच वाटतंय." तेव्हा ईश्वरीला समजते की आपण काही जरी विषय काढला, तरी आजी तो विषय पॉझिटिव्ह घेत आहेत. आता परत एकदा ती म्हणते, "हो, ती ठीक आहे. पण मला असं वाटतं की अर्णव आणि लावण्या." तेवढ्यात आजी म्हणतात की "त्यांची जोडी अतिशय उत्तम दिसते ना? मला देखील असंच वाटतंय." तेव्हा ईश्वरीला कळतं, आता आपण बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण ह्यांना सांगणं उपयोगाचंच नाहीये की अर्णव आणि लावण्या ह्यांनी एकत्र आलेलं मला काही पटणार नाही किंवा हे मला करता येणार नाही. आता आजींना काही बोलायलाच नको असा विचार ईश्वरीने केलेला असतो आणि ईश्वरी पटापट आपला हार ओवत असते आणि आजी मात्र ईश्वरीला बोलत असते की लावण्या आणि अर्णव यांची जोडी किती छान दिसते ना. खरंच ह्या गाठी असतात ना, त्या वरच बांधलेल्या असतात आणि तेवढ्यात ईश्वरीकडून हार तुटतो. आजी म्हणते की "तुटू दे. तुटलं तरी काय होत नाही. ते परत जोडता येतं. जर विधात्याच्या मनात असेल ना, तर काही होऊ शकतं. आपण या गाठी पुन्हा पुन्हा जोडू शकतो." ईश्वरीला आता आजींना काय आणि कसं बोलावं तेच कळत नाहीये. तिच्या मनामध्ये आहे की लावण्या आणि अर्णव यांचा साखरपुडा होण्यासाठी तुम्ही जे काय मला अर्णवला मनवण्यासाठी सांगितलं होतं, ते काय मला जमणार नाहीये असं म्हणावं. पण आजी मात्र तिचं एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. हार तुटला तर तो दोरा परत जोडता येतो. विधात्याच्या मनात काय असतं, काय सांगता येत नाही, अशी बरीचशी फिलॉसॉफी त्यांनी ईश्वरीला सांगायला सुरुवात केली आहे. आणि आता ईश्वरीने ठरवलंय, आजींना आता अर्णव आणि लावण्या यांच्याबद्दल काहीच बोलायला नको. आपलं जे काय काम आहे, ते काम फक्त आजींच्या समोर करत राहायचं, असं तिनं ठरवून तो विषय आता कायमचा बंद करून टाकलेला आहे. हार कसा झालाय, असं ती विचारते, तेव्हा आजी म्हणतात, "अतिशय सुंदर हार तू बनवलायस. बोलत बोलत किती सुंदर हार बनवलास गं ईश्वरी. खरंच तू ना अतिशय गुणी आहेस." असं देखील त्या ईश्वरीला बोलत आहेत. ईश्वरीला आता आजींची शाबासकी मिळालेली असते. पण डोक्यातलं मात्र प्रश्नाचं काहूर काही केल्या बंद होत नसतं. आपण आता ह्या आजींना कसं सांगावं की मला हा विषय पटतच नाही, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तर इकडे वल्लरी आणि लावण्या एकमेकींशी बोलत आहेत. वल्लरीने लावण्याला खास बोलवून घेतलेलं आहे आणि ती सांगते की काल जे झालं ना, ते मला देखील पटलेलं नाही. अर्णव अचानक असा वागेल असं मला वाटत नव्हतं. तर लावण्य देखील चिडलेली आहे आणि ती म्हणते, "आता जे काही चालू आहे ना, ते मला अजिबात पटत नाहीये. सारखं असं गोड-गोड वागायचं, गोड-गोड बोलायचं, ज्या पटत नाहीत त्या गोष्टी करायच्या आणि आता तर काय मला आणि अर्णवला पूजा करायची आहे. डिस्गस्टिंग. मला हे अजिबात आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे ना?" वल्लरी म्हणते, "असलं अजिबात बोलू नको. आत्ताशी कुठं हा घास हातातोंडाशी आलेला आहे. आता ही सगळं जुळवून मी आणलेलं आहे. मी सांगते तेवढं करायचं. ती पूजा तू करायची आणि अर्णव बरोबरच करायची. आणि अजून एक गोष्ट मी सांगते ती त्याप्रमाणे करून घे." लावण्या म्हणते, "आता काय राहिलंय अजून करण्यासारखं? सांगा तरी." तेव्हा वल्लरी म्हणते, "हे बघ, तू ना आता थोडंसं सात्विकासारखं वागायला लाग." त्यावेळेस लावण्या म्हणते, "म्हणजे सात्विकासारखं म्हणजे कसं वागायचंय?" वल्लरी तिला सांगते, की "तुझं राहणीमान हे सात्विकासारखं ठेवायचं. तिच्यासारखेच भाव तू तुझ्या चेहऱ्यावर आणायचे. तिच्यासारखा बोलण्याचा प्रयत्न करायचा. अर्णवला असं वाटलं पाहिजे, की तुझ्यामध्ये सात्विकाचं आहे. त्यालाच नव्हे तर सर्वांनाच तुझ्यामध्ये सात्विकाचा भास व्हायला पाहिजे. जर का असा भास सर्वांना झाला तर आपलं काम अजूनच सोपं होणार आहे." तेव्हा लावण्या चिडत्याने म्हणते, "आता हे असलं नवीनच काय आहे? आत्तापर्यंत मी बरंच काही केलेलं आहे. आता हे सगळं करणं गरजेचं आहे का?" वल्लरी म्हणते, "मी जेवढं सांगते ना तेवढं गुपचूप करायचं. अन्यथा परत जर का काही झालं तर मला काही बोलायचं नाही." असं म्हणून वल्लरीने मोबाईल काढलेला आहे आणि त्यामधून तिने सात्विकाचा फोटो लावण्याला दाखवलेला आहे. लावण्या तो फोटो पाहते आणि म्हणते, "ठीक आहे. अशा प्रकारे राहायचंय ना, साडी तर मी नेसून येतेच. आता यांच्यासारखे भाव देखील चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करते." वल्लरी खुश होते आणि म्हणते, "अगदी बरोबर. यांच्यासारखे भाव तू चेहऱ्यावर आणायचे, त्यांच्यासारखं चालायचं, बोलायचा प्रयत्न करायचा. सर्वांना असं वाटलं पाहिजे की सात्विकाच आलेली आहे. तुझ्यामध्ये जेवढा सात्विकाचा जास्त भास होईल, तेवढा अर्णव तुझ्या जवळ येईल, ही गोष्ट लक्षात ठेव." हे ऐकल्यावर लावण्या खुश होते आणि म्हणते, "असं असेल तर मी काहीही करायला तयार आहे. आता बघाच मी काय करते." असं म्हणून नेहमीप्रमाणे केस उडवून लावण्य आता कामास तयार झालेली आहे. इकडे राकेशला अंजलीचा फोन आलेला आहे आणि राकेश अंजलीला म्हणतेय, "संध्याकाळी अर्णव आणि लावण्या पूजा करणार आहेत आणि त्या पूजेसाठी तुम्ही देखील यायचं आहे." तेव्हा मनातच तो म्हणतो की मी कसा येईल त्या पूजेला? तिथे मिस इंदोर असणार आहेत.
तुला काय माझी आणि त्यांची भेट घडवून द्यायची आहे का? पण तसं होणार नाही. अंजली म्हणते, "काय झालं? येणार ना तुम्ही? बोला ना." तेव्हा राकेश म्हणतो, "अहो राणी सरकार, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. किती वाजता पूजा आहे सांगा. त्या टायमाला मी अगदी वेळेत हजर राहतो." अंजली खुश होते म्हणते, "मला देखील हीच अपेक्षा होती. मला माहिती आहे तुम्ही लवकरात लवकर येणार." तो म्हणतो, "अगदी व्यवस्थित येणार." ती विचारते, "बरं अर्णवला तुम्ही ईश्वरीबाबत बोललात का?" तेव्हा तो म्हणतो, "हो, मी बोललो, पण मला असं वाटतंय की त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी काहीच नाहीये. उलट लावण्या खूप चांगली आहे. त्याच्याबरोबर काम करते आणि त्या दोघांचं चांगलं पटेलही असं मला वाटतंय." तेव्हा अंजली म्हणते, "नाही हो, याचा अर्थ तुम्हाला काहीच कळत नाही. मला नाही वाटत लावण्याचं आणि त्याचं चांगलं पटेल म्हणून. मला असं वाटतंय की ईश्वरीच त्याच्यासाठी योग्य आहे. एवढंच नव्हे, त्याला ईश्वरी आवडतेय, पण ती गोष्ट तो कोणालाच सांगत नाही. ती त्यालाच समजली आहे का नाही मला काही माहिती नाही." आता फोन ठेवलेला असतो आणि इकडे तो म्हणत असतो, "ईश्वरी आणि अर्णव यांना एकत्र आणेल का मी? तू काय मला वेडा समजतेस का काय?" असं तो मनाशीच बोलत असतो. इकडे ईश्वरी अंजलीकडे आलेली असते. अंजली तिला पाहते आणि म्हणते, की "बरं झालं ईश्वरी तू आलेली आहेस. आता आपल्याला पूजेसाठी तयार व्हायचं आहे. तू सुद्धा पूजेला यायचं आहे," असं सांगते. ईश्वरी म्हणते, "पूजेला? पण माझी काय गरज आहे? ही तुमची घरगुती पूजा आहे ना, तर मी येऊन काय करू?" तेव्हाच अंजली म्हणते, की "हे बघ, तू जरी बाहेरची असली असं तुला वाटत असेल, तर मी मात्र तुला बाहेरची समजत नाही. तू देखील कुटुंबाचा हिस्साच आहेस असं मला वाटतं आणि त्यामुळं या पूजेला तू आलंच पाहिजे असं मला वाटतं." आता अंजलीचं मन काही केल्या ईश्वरीला मोडता येत नसतं. ती म्हणते, "पण हे सर्वांना बाकीच्यांना आवडणार आहे का?" अंजली म्हणते, "बाकीच्यांचा विचार तू करू नको. तू ह्या पूजेला यायला पाहिजे असं माझंच मत आहे आणि त्यामुळं तू अजिबात ना करायची नाही." अंजलीचं मन मोडणं ईश्वरीला कठीण जात असतं आणि ती म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला जर का वाटत असेल मी या पूजेसाठी यावं, तर मी नक्की येते." आता ईश्वरीने अंजलीला शब्दच दिलेला असतो आणि त्यामुळं तिला नाकारता येत नसतं. दुसऱ्या दिवशी ती पूजा आहे आणि त्या दिवशी तिने येण्याचं फिक्स केलंय. रात्र झालेली असते आणि अर्णव आता ऑफिसहून आलेला असतो. तो त्याच्या रूममध्ये गेलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे लगबगीनं आजी त्याच्याजवळ आलेली आहे आणि आजी त्याला बोलते. तो म्हणतो, "काय आहे आजी?" ते आजी त्याला म्हणते, की उद्या पूजा करायची आहे." अर्णव म्हणतो, "पूजा ना? कर की मग. त्यामध्ये काय आहे? कुठं करायची आहे? घरी करायची आहे का बाहेर करायची आहे?" ती म्हणते, "घरीच करायची आहे." तो म्हणतो, "ठीक आहे. करूया ना मग, त्यात काय?" ती म्हणते, "तुला करायची आहे." अर्णव म्हणतो, "मला? तुला तर माहिती आहे ना, असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आहे. त्यामुळं असलं तू काय मला करायला लावू नको," असं आजीला त्याने स्पष्टपणे सांगितलंय. आजी म्हणते, "मला माहीत होतं तुझं हेच उत्तर असणार आहे. पण ही माझी इच्छा आहे असं नाही, तर ही सात्विकाची म्हणजे तुझ्या आईची इच्छा आहे." तो म्हणतो, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का?" ती म्हणते, "हो, मला जे काही समजतंय तेच मी बोलते तुला." तो म्हणतो, "पण आईने अशी इच्छा कधी व्यक्त केली आणि ती मला कसं काय माहिती नाहीये?" तेव्हा आजी म्हणते, की "तुला माहिती नाही म्हणून तर दाखवण्यासाठी मी आलेले आहे." आणि एक लिफाफा तिने त्याच्यासमोर धरलाय. तो लिफाफा उघडतो, त्यामध्ये एक पत्र असतं. अर्णव आता ते पत्र वाचायला लागलेलं आहे. पत्र वाचत असताना त्याला काही गोष्टी उलगडत आहेत. अर्णव, अंजली आणि आई हे जेव्हा मुंबईला गेलेले असतात, तेव्हा ते पत्र तिने लिहिलेलं असतं आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं, "मुलं इथं खूपच खुश आहेत. त्यांना इथं खूप छान वाटतंय. आज त्यांना मी बीचवर घेऊन गेलेले होते. समुद्र पाहून मुलांना खूपच आनंद झाला." अर्णवला आता त्या गोष्टी आठवत असतात. तो पुढं-पुढं वाचत असतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की आईला शंकर पार्वतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर खूपच प्रसन्न वाटलेलं होतं आणि त्यामुळे तिनं तेथे अभिषेक देखील केलेला असतो. त्यानंतर ती बोलत असते, की "हा अभिषेक नेहमी व्हावा असं मला वाटतं. मी समजा नाही करू शकले, तर माझा अर्णव हा अभिषेक करल," असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. सगळं पत्र वाचत असताना अर्णवला खूपच छान वाटतं. पण आता त्याला समजलंय, की ही आईचीच इच्छा आहे, की आपण शंकर पार्वतीचा अभिषेक केला पाहिजे. आता आईची इच्छा आपल्याला मोडता येणार नाही, हे देखील त्याच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा तो आजीला म्हणतो, की "जर काही आईची इच्छा असेल, तर हा अभिषेक करण्यासाठी मी तयार आहे." आजीला जे काही करायचं होतं, ते तिने अगदी व्यवस्थितपणे करून घेतलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की लावण्या वल्लरीनं सांगितले त्याप्रमाणे सात्विकासारखी साडी नेसून आलेली आहे आणि सात्विकासारखं चालणं बोलण्याचा प्रयत्न करते. अर्णव ते पाहतो. अर्णवला पहिल्या क्षणी ते समजतं आणि लगेच पाठीमागून वल्लरी म्हणते, "किती छान दिसतेस गं तू, जसं काही सात्विकाच येते असं वाटते. आंबाडा आणि मोठी टिकली असती ना, मी तर तुला सात्विकाच म्हणले असते
असं वल्लरी मुद्दाम तिची प्रशंसा करू लागली आहे. पण अर्णवला मात्र ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. अर्णव तिला डायरेक्ट म्हणतो, की "तुझं हे जे काही चाललंय ना, ते बंद कर. तुला असं वाटत असेल, की आईसारखं राहिली बोलली म्हणजे माझ्यावर त्या गोष्टीचं इम्प्रेशन पडेल. असला टॅक्ट माझ्यावर उपयोगाला येत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेव." असं म्हणून वल्लरीने केलेल्या प्लॅनचं अगदी अर्णवने धुळदाण उडवले आहे आणि इकडे लावण्याचा त्याने अपमान देखील केलेला आहे. हे सगळं ऐकल्यावर लावण्याला भलताच शॉक बसलाय. ज्यासाठी तिने हे केलं होतं, ती गोष्ट सक्सेस झालेली नाहीये. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.